मित्रांनो, खरंच स्वामींचे हे स्तोत्र रोज वाचून भाग्य बदलते, जीवन सुखी होते, सगळे नवस पूर्ण होतात आणि स्वामींचे साक्षात दर्शन होते. स्वामी साक्षात आपल्याला दर्शन देतात. मित्रांनो, स्वामींच्या सेवेमुळे, स्वामींच्या मंत्रजपामुळे किंवा स्तोत्र वाचनामुळे स्वामींचे अनुभव यायला वेळ लागतो. पण एकदा की अनुभव आला तर स्वामींचा चमत्कार घडतो. आयुष्यात भरपूर लोक असे मिळतात, असे भेटतात, असे दिसतात की ज्यांना स्वामींचे अनुभव आलेले आहेत, ज्यांच्या आयुष्यात चमत्कार घडलेला आहे, ज्यांच्याकडे आधी काहीच नव्हतं त्यांच्याकडे आता भरमसाठ आहे, गाडी आहे, बंगला आहे, चांगली नोकरी आहे, चांगला बिझनेस आहे, खूप पैसा आहे, परिवार सुखी आहे, मुलबाळ सुखी आहे. कशामुळे? स्वामींच्या कृपेमुळे. त्यांना ती कृपा एका दिवसात, एका महिन्यात मिळाली नाही. अथक परिश्रम त्यांनी करायचे सोडले नाही आणि स्वामींवरचा विश्वास कधीच कमी होऊ दिला नाही. म्हणून आपण आपली मेहनत, आपलं परिश्रम, आपलं कष्ट घ्यायचं कधीच सोडायचं नाही. त्यासोबत स्वामींची जी जमेल ती सेवा सुरू ठेवायची. मंत्रजप येत असेल मंत्रजप करा, स्तोत्र वाचन, पारायण, जे जमेल ते करत राहा. कारण स्वामी कोणालाच खाली हात कधीच परतवत नाही. काही ना काही दिल्याशिवाय स्वामी कधीच सोडत नाही. आज ना उद्या, उद्या ना परवा, कधी ना कधी तुम्हालाही भरमसाठ भेटेल. काही ना काही तुम्हाला नक्की भेटेल आणि तेही तुमच्या मनासारखं. यामुळे तुमचं भाग्य बदलेल, तुमचं जीवन सुखी होईल, सगळे नवस, सगळे संकल्प, सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील. स्वामी साक्षात तुम्हाला दर्शन देतील. स्वामी स्वतः येऊन दर्शन देत नाही, ते कोणत्या ना कोणत्या मनुष्याच्या, मानवाच्या रूपात येतात आणि आपली मदत करून जातात. जेव्हा आपण कुठे अडकलेलो असतो, कुठे फसलेलो असतो, काही मार्ग मिळत नाही, काही प्रश्नांची उत्तरे मिळत नाही, तेव्हा कोणता तरी व्यक्ती येतो, आपल्याला मार्ग दाखवतो, प्रश्नांची उत्तरं दाखवतो. अशाच व्यक्तीच्या रूपात स्वामी येतात. म्हणून याच्यासाठीच स्वामींचे एक स्तोत्र आहे. हे स्तोत्र निरंतर रोज आपण वाचलं तर स्वामींची कृपा होते, स्वामी प्रसन्न होता आणि भाग्य आपले बदलायला लागते, जीवन सुखी व्हायला लागते, आपले मुलाबाळांची प्रगती होते. नोकरीत असू तर नोकरीत प्रगती होईल, बिझनेस असेल तर बिझनेसमध्ये उन्नती होईल, आरोग्य खराब असेल, रोग असेल, आजार असेल, व्याधी असेल, त्या सगळ्यांपासून मुक्तता मिळते. कोणाचं लग्न जमत नाही तर लग्न जमायला लागतं, चांगला वर मिळतो, चांगली वधू मिळते. कोणाला संतान सुख नाही, त्यांना संतान सुख मिळते. म्हणजे जेही आपल्या मनासारखं होत नाहीये ते सगळं काही मनासारखं व्हायला लागतं, फक्त स्वामींच्या सेवेमुळे, फक्त या स्तोत्रामुळे. हे स्तोत्र सकाळी वाचलं तरी चालेल, संध्याकाळी वाचलं तरी चालेल. अगदी सोपं आणि तुम्हाला कुठेही मिळेल असं स्तोत्र आहे. गुगलवर फक्त तुम्ही या स्तोत्राचं नाव टाकलं तर लगेच तुम्हाला मराठीमध्ये हे स्तोत्र मिळेल, तिथून तुम्ही ते वाचू शकता. आता हे स्तोत्र कोणतं? तर हे स्तोत्र आहे अक्कलकोट स्वामी स्तोत्र. हो मित्रांनो, अक्कलकोट स्वामींचे स्तोत्र, अक्कलकोट स्वामी स्तोत्र. एक वेळेस रोज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस, महिला, पुरुष, शिकणारी मुलं, कोणीही या स्तोत्राचं वाचन केलं तर संपूर्ण परिवाराला, संपूर्ण घराला याचा लाभ होतो. गुगलवर सर्च करा अक्कलकोट स्वामी स्तोत्र, तुम्हाला लगेच मिळेल. तिथून स्क्रीनशॉट काढा किंवा तिथूनच तुम्ही रोज मोबाईलमधून हे स्तोत्र वाचलं तरी चालेल, पण नक्की वाचा. सोडू नका, थांबू नका, दिवस मोजू नका. स्वामी एवढं देतील की तुम्ही सांभाळू शकणार नाही आणि तुम्हालाही स्वामींचे चमत्कार दिसतील, स्वामींचे अनुभव दिसतील, स्वामींचे दर्शन होईल. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.